Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. आतापर्यंत राष्ट्रवादी दोन्ही गटाकडून मुंडेचे वाल्मिकाचे हे मालक नाहीत, कुणी सांगणारे हे चेन आपल्या आपल्या पद्धतीने बघायचं. हे सुद्धा धनंजय मुंडेचे आणि वाल्मिकाकडे आतापर्यंत होते. केवारी घेऊन जर घरात बसत असताल तर तुम्ही पुन्हा तुम्हाला या त्या प्रभागात मत मागण्याचा अधिकार तुम्हाला नाहीये. बौद्ध समाजाला तर काम केलं गेल्या 8-10 वर्षापासून. त्या नेत्यानं किंवा आमचे कार्यकर्त्यांनी असे शब्द कधीही वापरलेले नाहीत. धनंजय मुंडेंनी स्टेटमेंट केल्यानंतर माध्यम त्याच्यावर चर्चा करणार नाही असं कसं होतं? नाव घेतलं साहेबांनी, काय नाव घेतलं? कुणाचं नाव घेतो? सहकारी. त्याच्यामध्ये सहकारी भरपूर आहेत ना. तुम्ही सहकार्यांचं फक्त तुम्ही तिथं का जाता? ती त्यांची आळीवळवळ करायली आणि आता देखील धनंजय मुंडेनं काल नाव घेतलं नाही कुणाचंच. मिले सुर मेरा तुम्हारा वो सुर बने हमारा सुरगी नदिया नगर पालिका तक बहती बहती जाए. नमस्कार, मी या ठिकाणी मुंबई तक मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. नगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं मी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांचा बालेकिल्ला असलेल्या परळी शहरामध्ये पोहोचलोय. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकत्र आल्यानंतर परळीमध्ये ही पहिलीच निवडणूक होणार आहे 2009 नंतर. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड हे तुरुंगात गेल्यानंतर सुद्धा परळीची ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे एका अर्थाने धनंजय मुंडे यांच्यासाठी महत्वाची निवडणूक ठरते, तितकीच ती पंकजा मुंडे यांच्यासाठी सुद्धा असणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं कारण काय, तर या निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी म्हणजे शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांची राष्ट्रवादी ही खंबीरपणे एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. वंचित बहुजन आघाडी किंवा MIM या पक्षांचा सुद्धा शिरकाव हा या परळी शहरामध्ये झालाय. पण पंकजा मुंडे यांनी एक प्रकारे महायुती करून धनंजय मुंडे यांच्या उमेदवारांना पाठिंबा दिलाय. त्यामुळे सुद्धा परळीची निवडणूक ही निर्णायक ठरते. पण धनंजय मुंडे यांच्या परळीवरचा होल्ड, त्यांचं इथलं राजकारण, त्याचबरोबर आगामी काळामध्ये किंवा मागच्या काही काळामध्ये बीड आणि परळी शहरामध्ये ही समीकरणं बदलली, त्याबद्दलच आपल्याला चर्चा करायची. आणि या चर्चेसाठी शरद पवार गटाकडून त्यांचे नेते आलेले आहेत, कार्यकर्ते आलेले आहेत आणि धनंजय मुंडे यांच्या राष्ट्रवादीकडून सुद्धा इथे कार्यकर्ते पोहोचलेले आहेत. आपल्याला सगळ्या मुद्द्यांबद्दल चर्चा करायची आहे. परळीचे प्रश्न सुद्धा आहेत आणि बाकीच्या मुद्द्यांवर सुद्धा आपण हात घालूयात. पण सुरुवात आपण राष्ट्रवादीकडून करूयात, धनंजय मुंडे यांच्या पक्षाकडून करूयात, कारण ते या ठिकाणी अनेक वर्षांपासून सत्तेत राहिलेले आहेत. मला सांगा, आता निवडणूक मतदानासाठी काही दिवस उरलेत, मतदान प्रत्यक्षात होणार आहे. कुठल्या मुद्द्यांवर तुम्हाला वाटतं की ही निवडणूक पुढे जाते आणि तुम्ही कशा पद्धतीने मतदारांना अप्रोच करता? गेल्या पंचवार्षिक मध्ये जे परळी नगरपालिका आदरणीय धनंजय मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करीत आहे. जनतेच्या मनामधून आमचे आदरणीय सोमनाथ अप्पांनी जी 5 वर्षामध्ये आणि येणाऱ्या जी 4 वर्षे प्रशासक होतं, या 4 वर्षामध्ये जे काम केले त्या कामाला घेऊन आम्ही जनतेच्या समोर जातो. पण शरद पवार गटाकडून ज्या उमेदवार आहेत त्या धनंजय मुंडे यांचे कधी काही ते विश्वासू नेते होते. ते दीपक देशमुख त्यांचं नाव आहे. ते धनंजय मुंडे यांना सोडून शरद पवार गटात सामील झाले. काय पडद्यामागे नेमकं काय घडलं होतं? नाही, आता हे काय आहे की जे दीपकराव हे आमच्या साहेबांच्या जुन्या फळीतले एकदम शिल्लेदार आहेत. त्यांची नाराजगी ही साहेबांना माहिती आहे, कारण नाराजगीच्या बाबतीमध्ये आम्ही काही सांगू शकत नाही. एवढाच विषय आहे. पण ते आमच्या सोबत होते, त्यांनी आमच्या सोबतच राहणं गरजेचं होतं. कारण परळीकर हे धनंजय मुंडे साहेबांना मानतात, दीपकरावला नाहीत मानत. तुम्हाला ही निवडणूक कशी वेगळी वाटते? म्हणजे तुम्ही धनंजय मुंडेंच्या काय आपण म्हणूयात मार्गदर्शनाखाली अनेक निवडणुका इथं बघितल्या असतील. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या निवडणुकी सोबत आहेत आणि ही निवडणूक त्यावेळेला होते ज्यावेळेस वाल्मिक कराड हे तुरुंगात आहेत संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये. तर अशा वेळेला ही निवडणूक तुम्ही कोणत्या नजरेने बघताय? नाही, एक लक्षात घ्या की 2009च्या नंतर आदरणीय ताईसाहेब आणि धनंजय मुंडे साहेब हे दोघे जण पहिल्यांदा एकत्र निवडणुकीमध्ये सामोरे जात आहेत. BJPचा एक वर्ग जो आहे तो परळीतला जशाला तसा गट्ट आहे आणि राष्ट्रवादीचा जर तुम्ही 2009 पासूनचा आलेख काढला तर 2024ला बघा 54,000पासून ते 1.25 लाखापर्यंत मतदान गेलेलं आहे. या दोन्हीचं जर कॅल्क्युलेशन केलं तुम्हाला तर मी तुम्हाला विश्वासानं सांगतो, येणाऱ्या निवडणुकीच्या निकालामध्ये तुम्हाला समोरच्या उमेदवाराचं कमीत कमी नाही पण जास्तीत जास्त एक डिपॉझिटच्या जवळ जातील. आता ही सत्तेची बाजू झाली, ते सत्तेत होते. आपल्या विरोधकांसोबत सुद्धा बोलायचं आहे. शरद पवार गटाचे नेते कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत. कुठले मुद्दे घेऊन तुम्ही निवडणुकीच्या राजकारणात जातायत ज्या वेळेला धनंजय मुंडे
हे व्यासपीठावरून वाल्मिक कराड यांची आठवण काढतात की आपल्यातला एक व्यक्ती नसल्याची जाणीव आपल्याला होते. आता या निवडणुकीत बरेचसे गुटखा माफिया हे त्यांच्याकडले उमेदवार जर पाहिले तर गुन्हेगारी स्वरूपात असलेले ते म्हणजे गुटखा माफिया, वाळू हे, आणि आमच्याकडे सर्वसामान्य माणूस उमेदवार आहेत. आणि आम्ही जे जाणार परळीचा रखडलेला विकास, कारण जे विकासासाठी निधी आलाय पूर्ण खर्च झालेला आहे, परंतु कुठलाही विकास भूमिगत गटर योजना. पण तुमचा जो उमेदवार आज आहे, तुम्ही ज्यांना तिकीट दिली आहेत त्यांच्या पत्नी, ते दीपक देशमुख काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडेंच्या सोबत होते. आता तुम्ही त्यांना तुमच्या पक्षात घेतलं. काही दिवसापूर्वी म्हणजे राष्ट्रवादी 2 होईपर्यंत आम्ही पण सोबतच होतो. आणि हे जे आहे दीपक देशमुख यांनी 4-5 आंदोलन केले, स्वतःला जमिनीत पुरून घेतलेलं आहे. कारण नगरपालिकेचा भ्रष्टाचार किंवा या विविध मागण्याविषयी त्यांनी आंदोलन केलेले आहे या नगरपालिकेच्या विरोधामध्ये. आणि ते कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे व जनतेच्या कामावर प्रश्नावर दुर्लक्ष केल्यामुळे त्यांनी वेगळा निर्णय घेतला आणि ते आमच्यामध्ये सामील झालेले आहेत. आणि आज रोजी सर्वात जास्त तुतारी वाजवणाऱ्या माणूस हे चिन्ह परळीमध्ये आमचंच असेल. ना घड्याळाचं आहे ना कमळाचं आहे. त्यांच्यामध्ये म्हणजे हे झालेलं आहे. आमचे जवळजवळ 33 उमेदवार आहेत. 33 उमेदवार असल्यास ते सांगतायत. इकडून या योगेश, आपल्याला अजून एका इथल्या लोकांसोबत बोलायचं आहे. ही निवडणूक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असली तरी सुद्धा या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा वाल्मिक कराड यांचं नाव आलंय. सगळ्यांना माहिती आहे वाल्मिक कराड हे संतोष देशमुख हत्या प्रकारामध्ये तुरुंगात आहेत. तुम्हाला असं का वाटतं की धनंजय मुंडे यांना आज ऐन निवडणुकीच्या काळात वाल्मिक कराड यांचं नाव का घ्यावं लागतंय, किंवा त्यांना असं का सांगावं लागतंय की वाल्मिक कराड नसल्याची जाणीव इथं असलेल्या सगळ्यांना ते आठवण करून देत आहेत? मला असं वाटतं की निवडणुकीचे जे कॅम्पेन वाल्मिक कराड चालवायचे, मग ते पैशाच्या बाबतीत असेल, कार्यकर्ते संघटनात्मक फिरवायच्या बाबतीत असेल, तर त्यांच्या प्रचारामध्ये कुठंतरी कमी येत असेल. त्यांना वाटत असेल आपला प्रचार होय नाही, परळीमध्ये आपली काय घडी जाई नाही, त्याची खंत त्यांना वाटली असेल किंवा माझा सहकारी असता तर प्रचार जोमात झाला असता, असं मला वाटतं. ते मला तुम्हाला फरक विचारायचे. वाल्मिक कराड धनंजय मुंडे यांच्यासोबत असताना झालेली यापूर्वीची निवडणूक आणि आता वाल्मिक कराड नसताना होत असलेली ही निवडणूक, काय फरक तुम्हाला दिसतो? वाल्मिक कराड ज्यावेळेस निवडणुकीचे कॅम्पेन चालवायचे त्यावेळेस प्रचंड दहशत असायची, धिंगाणा असायचा. कशी दहशत आणि कसा धिंगाणा? कसा धिंगाणा म्हणजे प्रचंड पैशाचा महापूर यायचा. इथलचा परळीतला तरुण ते पैसे घेऊन धाब्यावर, बारवर, इकडे तिकडे फिरायचा. रात्री बेरात्री रस्त्यावर धिंगाणा असायचा. परंतु आता काही तसं दिसत नाही सर, सगळं सामसूम आहे. आणि राहिला प्रश्न तुम्ही जे आता विषय केला की ही निवडणूक नगरपालिकेची कुठंतरी सत्ता बदलाच्या दिशेने जाऊ लागलेली होती. म्हणजे आमदार धनंजयजी मुंडे साहेब गेल्या अनेक वर्षापासून परळीची नगर परिषदेची सत्ता हाकतायत. इथं गेल्या 25-30 वर्षापासून त्यांचा होल्ड आहे. परंतु अलीकडच्या काळामध्ये त्यांच्याविषयीची जी काही परळीकरांची नाराजी आहे, करोडो रुपयाचा फंड आणायचा आणि वास्तवामध्ये त्याचं काही काम होत नाही, परळीकरांना काही दिसत नाही. परंतु पेपरला, मीडियामध्ये परळीला 300 कोटी आले, परळीला 500 कोटी आले. ही काय परळीची नाराजी आहे जनतेमधली, ही नाराजी त्यांच्या पत्त्यावर पडणारी होती. म्हणून आम्ही सगळे, मी वंचित बहुजन आघाडीचा आहे, आम्हाला वाटलं की आपण सत्ता बदलली पाहिजे. किती उमेदवार उतरवले यावेळेस? 6 उमेदवार आम्ही. नगराध्यक्ष पदाचा उमेदवार सुद्धा आहे? नगराध्यक्ष पदाचा उमेदवार नाही, आम्ही काँग्रेस सोबत आघाडी केलेली आहे. आणि आमचा प्रामाणिक उद्देश होता या परळी शहराची सत्ता बदलावी. आणि म्हणून आम्ही तुतारीला सुद्धा विनंती केली होती युतीसाठी, आपण सगळे एकत्र येऊ आणि सत्तेच्या विरोधामध्ये काम करू. परंतु तुतारीकडे दीपक नाना देशमुख नव्हते तोपर्यंत तुतारी चांगली होती. परंतु जसाच दीपक नानांचा प्रवेश झाला, जे काही त्यांच्याकडे आशेनं बघणारे काही छोटे मोठे पक्ष होते, यांना तुतारीनं बाजूला सारलं. आमच्या एक गोष्ट लक्षात आली की आमदार धनंजय मुंडे साहेबांना इथलची सत्ता आपल्यापासून लांब जाऊ द्यायची नाही, म्हणून आमचा आरोप आहे
की दीपक नाना देशमुखच धनंजय मुंडेनं पाठवलेली आहेत आणि म्हणून आम्ही काँग्रेस सोबत जायचा विचार केला. मला हाच आरोप घेऊन त्यांच्याकडे जायचंय. ते म्हणतायत दीपक नाना देशमुख यांना धनंजय मुंडे यांनी तुतारीकडे पाठवलंय. दीपक नाना देशमुख यांना तुतारीकडे कुणी पाठवलेलं नाही. त्यांनी जनतेच्या प्रश्नासाठी इकडे आलेत आणि तुतारीत येण्यापूर्वी त्यांनी प्रचार सगळं सुरू केलेलं होतं, परंतु ते कोण्या पक्षात जातील हे नक्की नव्हतं. आणि आमची जी आघाडीची बैठका झाल्या त्यावेळेस सुरुवातीला आम्ही सांगितलं की अध्यक्ष पदावर बोलणार नाही आणि अध्यक्ष पदाचे आमच्याकडे राहील. काँग्रेसनं मागितलं होतं आणि त्यांनी कशामुळं टाळलं माहित नाही. ते जी उमेदवारी मागत होते टोटल म्हणजे आमचा दलित कार्यकर्ता कुठं जावं त्याच्यामध्ये नाही. वंचितच्या आरोपांचं त्यांनी खंडन केलंय. पण एक प्रश्न घेऊन मला परत तुमच्याकडे जायचंय. अशी चर्चा या निवडणुकीमध्ये की वाल्मिक कराड यांच्या समर्थकांना तिकीट नाकारण्यात आली ज्यावेळेला वाल्मिक कराड हे निवडणुकीच्या यांना धनंजय मुंडे यांच्यासाठी नाही आहेत आणि त्यांची नाराजी दूर करण्यासाठी धनंजय मुंडे यांनी काल जे ते वक्तव्य केलं ते केलंय. काय चर्चा काय परळीमध्ये? तुम्हाला असं का वाटतं की वाल्मिक अण्णांच्या समर्थकांना तिकीट डावाले? तुम्ही हर गोष्ट वाल्मिक अण्णांपाशीच फिरून आणतात. निवडणुकीच्या मुद्द्यापासून तुम्ही फक्त वाल्मिक अण्णांपाशीच फिरायला दिसतात, पण निवडणूक ही विकासापासून सुरुवात झालेली आहे आणि विकासापाशीच येणार. सांगायचंय हा मुद्दा आम्ही चर्चेत नाही आणलेला. काय ना की बीडमध्ये धनंजय मुंडे यांनी स्टेटमेंट केल्यानंतर माध्यम त्याच्यावर चर्चा करणार नाही असं कसं होणार? नाव घेतलं साहेबांनी, काय नाव घेतलं? कुणाचं नाव घेतो? सहकारी. त्याच्यामध्ये सहकारी भरपूर आहेत ना. तुम्ही सहकार्यांचं फक्त तुम्ही तिथं का जाता? धनंजय मुंडेंनी सांगितलं होतं की मागच्या गेल्या 10-11 महिन्यांपासून तो व्यक्ती आपल्या मध्ये नाहीये, न्यायालयाचा जो निकाल येईल वगैरे, हे सगळे रेफरन्स वाल्मिक कराड यांच्याकडे जातात. तुमचे बोट चाललात तिथं, कुठेही बोट तिथं गेलेलं नाही. तुम्ही त्या बोटापर्यंत नेलात आणि पुन्हा आमच्यात तुम्ही असं दाखवायला की आमच्यात 2 गट आहेत. आमच्यात कोणताही गट नाही. आमचा सगळा एकच आहे, ते म्हणजे धनंजय मुंडे साहेब आणि पंकजाताई. या दोघांनी ज्यांना उमेदवारी दिली ते सर्व एक दिलानं त्यांचं काम करीत आहे. त्यांनी खूप चतुराने उत्तर दिलंय. पण अजूनही काही लोक आहेत, आपल्याला त्यांच्याशी बोलायचंय. काय म्हणायचं तुम्हाला? तुम्ही जे म्हणतात वाल्मिक अण्णाचं, ते परवा जे धनंजय मुंडे साहेब म्हणले किंवा कुठंतरी आठवण होती. मग आठवण कुणाची होती? जो माणूस वारला त्याची आठवण होती, जो माणूस समोर नाही त्याची आठवण होती. मग आठवण होती म्हणजे वाल्मिक अण्णा कराडचीच आठवण होती ना. आणि आतापर्यंत कॅम्पेन कोण चालवत होतं? वाल्मिक अण्णा कराडच. आणि आतापर्यंत वाल्मिक अण्णा कराड साहेबाला काय म्हणत होते? धनंजय मुंडे साहेबाला तू महाराष्ट्र बघायचा, परळीत काय इंटरफेअर करायचा नाही. आणि ते तसंच होतं की मी महाराष्ट्र बघतो, बरं नाही करीत परळीत इंटरफेअर. मग परळीत इंटरफेअर आता करावं लागला मुंडे साहेबाला. धनंजय मुंडेंना वाल्मिक कराड नसल्यामुळे परळीत यावेळेला इंटरफेअर करावा लागला. आणि ते इंटरफेअर करीत असताना आता त्याचे जे आता काय मुद्दे, आता जे तुम्ही प्रश्न विचारला तो मुद्दे काही दब धरून होते, ते मुद्दे दब धरून बाहेर येऊ नये म्हणून त्या दिवशी म्हणले की तेरी याद आती है. आणि त्या मुद्द्यावर असं होतं की त्याचे 2 प्रश्न होते, 2 उत्तर. एक तर माल वाल्मिक अण्णा कराडकर, एक इलेक्शनचा सगळं काम वाल्मिक अण्णा कराडकर. त्याच्यामुळे आठवण तर येणारच ना. त्या दोन्ही गोष्टी सोबत असल्यामुळे आठवण येणारच. आणि ती आठवण बरोबर आहे, ती खरीच आहे. ती आठवण माल बी अण्णाकड आणि मॅनेजमेंट बी अण्णाकड. त्याच्यामुळे म्हणजे तेरी याद आती है. तुम्ही या निवडणुकी इथून मी त्यांनाही तोच प्रश्न विचारला. या पूर्वीची निवडणूक ज्यावेळेला वाल्मिक कराड धनंजय मुंडेसाठी काम करायचे आणि आता ज्यावेळेला ते इथं नाहीये, तुरुंगात आहेत, या निवडणुकीमध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो? नाही, ह्या निवडणुकीमध्ये ही लोकशाहीची ओरिजिनल निवडणूक होईल अशी अपेक्षा आहे. आता ती बी येणारी 2 तारीख सांगत, पण आमची अपेक्षा आहे की ओरिजिनल इलेक्शन होईल लोकशाहीच्या माध्यमाने. पूर्वी कशी व्हायची? पूर्वी लोकशाहीचा विषय नाही. माझ्यावर 420 खोटा गुन्हा. उपसरपंच असताना कोणा चकोर सही करीत असतो का? जळगाव म्हणून आहे, मी तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा. जळगाव म्हणून तिथं उपसरपंच होतो 2012 ते 2017. उपसरपंच आहे का? कुठं सही नसते. उपसरपंच मानाचं पद असते. त्याच्यावर माझ्यावर 420चा गुन्हा दाखल केला की ग्रामसेवकला दबाव आणून अशा सह्या केल्या, तशा केल्या. माझा आरक्षित सरपंच होता. कुणी लावले? ते वाल्मिक कराड. टोटल माझ्यावर गुन्हा दाखल केला ना त्यांनी. त्यांनीच केलेला गुन्हा दाखल आहे. 420 जवळपास अटकपूर्वक 2 महिने बाहेर होतो. या प्रकरणाबद्दल तुमचं धनंजय मुंडेशी बोलणं झालं होतं? या प्रकार धनंजय मुंडे साहेबाचा परळी मतदारसंघाचा कसला संबंधच नव्हता. अच्छा, तुम्हाला सांगतो, समजा धनंजय मुंडे साहेबाला एखाद्या चांगल्या माणसाला बोलायचं असलं आणि वाल्मिक अण्णांनी सांगितलं तिथं जाऊ नको, नाही, त्या साक्षीदार आहेत आम्ही, साक्षीदार. त्याच्यामुळे तो विषयच नाही. कारण इथं फक्त वाल्मिक अण्णा आणि वाल्मिक अण्णाच होत.
लक्षात घ्या हा. असं सांगणार आहे. हा. तसंच होतं ना. हा. एक मिनिट त्यांना काहीतरी सांगा या पुढे धनंजय मुंडेचे आणि वाल्मिकाचे हे मालक नाहीत कुणी सांगणारे ह्याचे आहे ना आपल्या आपल्या पद्धतीने बघायचं हे सुद्धा धनंजय मुंडेचे आणि वाल्मिकाकडे आतापर्यंत होते पण ह्यांना काही गोष्टी जमल्या नाहीत म्हणून हे आता विरोधात बोलायले ते पण काल जे धनंजय मुंडे यांनी काल धनंजय मुंडे नाव कुठंच घेतलं नाही पण हे त्याच्यामध्ये राजकारण करायला आरोप करायला येतात ते धनंजय मुंडेवर कशाबद्दल ह्यांना त्या गोष्टीची खळखळ अशी चळचळ वाटायली यांना कशामुळे हे करायला त्याच्यामध्ये मराठा समाजाचं दुर्दैव आहे की जरांगे सारखा माणूस की इतकं दुर्भाग्य आहे मराठी समाज की त्यांना आतापर्यंत एवढा मूर्ख माणूस भेटला जरांगे सारखा की मराठी समाजाचं नेतृत्व करणारा. माझा एक प्रश्न हा संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक आपण असं म्हणायचं नाही की वाल्मिक कराडे दोषी आहे ते न्यायालय ठरवेल पण ज्या व्यक्तीवर संतोष देशमुख यांच्या हत्येचे आरोप आहेत त्या प्रकरणावर त्यांच्यावरती चार्जशीट दाखल झाली आहे ते तुरुंगात आहेत अशा व्यक्तीचं जाहीरपणे आठवण काढणं हे तुम्हाला कितपत योग्य वाटतं. ह्याच्यामध्ये फक्त राजकारण भिडलेलं आहे वाल्मिक काळाचा धनंजय मुंडेचा त्याच्यामध्ये कुठेही कशामध्ये संबंध नाही त्याच्यामध्ये फक्त हे राजकारण बोललंय. धनंजय मुंडे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात 2 नंबरला फक्त 200 मताच्या फरकाने निवडून आलेले आहेत आणि त्याच्यामुळे सगळ्या मराठी समाजाला त्यांना की ही त्यांची आई वळवळ करायली आहे आणि आता देखील धनंजय मुंडेनं काल नाव घेतलं नाही कुणाचंच फक्त म्हणले मला जाणीव व्हायली ते म्हणते कुणाची बी एखाद्या कोणत्याही कार्यकर्त्याची पण हे काय म्हणते तर वाल्मिकाचं ह्यांनी काय जाणून बुजून नाव घेतलं ह्यांची आई वळवळ करायली. मला सांगा धनंजय मुंडे म्हणाले की जे काय होईल ते न्यायालयात होईल काय होणार जे काय होईल ते न्यायालयात होईल 9-10 महिन्यांपासून तो व्यक्ती आपल्यात नाही. धनंजय मुंडे तुम्ही म्हणताय जर ते वाल्मिक कराडांचा उल्लेख करत नव्हते तर कुणाचा उल्लेख करत होते म्हणजे जर तुमच्या मताप्रमाणे जर धनंजय मुंडे त्यांचे 100 कार्यकर्ते नाराज आहेत ज्यांना फ्रेश उमेदवार आहे त्यांना तिकीट दिलेलं आहे ना जे फ्रेश उमेदवार त्यांना नको वाटले त्यांना दिलं नाही ना त्यांनी तिकीट मग बाकीच्याची काय वळवळ करायली कशाबद्दल यांचा मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा धनंजय मुंडे यांनी उल्लेख केलेला असला तरी सुद्धा त्यांनी वाल्मिक कराड यांचं नाव घेतलेलं नव्हतं. अजूनही काही लोकांसोबत आपल्याला बोलायचं आहे. त्याच्या परळीमध्ये मुस्लिम मतांची संख्या मोठी आहे. आम्ही परळी शिरलो तिथे मुस्लिम पट्टा मोठा आहे. आता जर या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होत असेल आणि मुस्लिम मतं कुठल्या बाजूने जातील आणि ही मतं निर्णायक ठरतील का? अगोदर तर मुस्लिम मते सगळ्याला पडतात पण मुसलमानाला ज्यावेळेस कॅन्डिडेट येतो त्यावेळेस त्यांना मतं पडायची नाहीत. आता सध्याला इथं तिकीट दिल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटनं जर मुस्लिम समाजाला तिकीट दिलं असतं तर 100% त्यांचा नगर अध्यक्ष निवडून आला असता. पण हे जातीवादी पार्टी आहे आणि ह्या जातीवादी पार्टीनं ज्याचे फक्त 1000 ते 1200 मतदान आहेत. शरद पवारांच्या पक्षाबद्दल बोलतो नाही अजित पवार गटाच्या पक्षाबद्दल बोलतोय मी ज्याचे की 1000-1200 मतं परळीत आहेत अशा लोकांना नगराध्यक्ष पदाचं तिकीट देऊन त्यांना मुस्लिम समाजाला सांगतात की त्यांना मतदान करा कितीपत योग्य आहे. ज्यावेळेस राष्ट्रवादीकडे मुसलमानाचं कॅन्डिडेट होतं त्याला डावलून त्यांनी त्याला तिकीट दिलं आणि राष्ट्रवादी गट शरद पवार गट त्यांनी सुद्धा आयात करून उमेदवार दिला. आयात उमेदवाराला तुम्ही हे करतात ह्यांनी मागे काय केलं त्यांच्या सोबतच होते ना हे जे शरद पवार गटाचे जे आज अध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत हे अगोदर ह्यांच्या अगोदर अजित पवार गटात होते. यापूर्वीच्या निवडणुकीमध्ये धनंजय मुंडे सत्तेत होते म्हणजे एक प्रकारे आपण त्यांच्या पक्षाकडे ही नगर परिषद होती त्यावेळेला प्रतिनिधित्व मिळालेलं होतं का? त्यावेळेस सुद्धा असं डावलं ना मुस्लिम समाजाचा फक्त मतासाठी वापर केला. आता लोकसभेच्या इलेक्शनला साहेबांनी सांगितलं की ते बाबा सगळे जेवढे मुस्लिम समाज आहे माझ्याकडे बघून लोकसभेला ताईला मतदान करा. मुस्लिम समाजाने मतदान केलं. पुन्हा म्हणले मी आहे तर मी स्वतः उभा आहे मला मतदान करा केलं. मग आता त्यांनी मुस्लिम समाजाला उमेदवारी का दिली नाही? आता त्यांनी आमचे जे शहराध्यक्ष बहादूरभाई मुस्लिम समाजाला आमच्या काँग्रेस पार्टीने तिकीट दिलं. हे काँग्रेस पार्टीचे वैशिष्ट्य आहेत. हे काँग्रेस पार्टीनं मुस्लिम समाजाबरोबर न्याय केला. आता एवढे मतं घेऊन सुद्धा तुम्ही मुस्लिम समाजाला डावलता सगळ्यात जास्त मतं असून म्हणजे काय आहे बघा तुम्ही. साध्या बाधक चर्चा झाली आहे आणि मला दोन्ही पक्षांकडून यांना काहीतरी सांगायचं आहे. काय म्हणते या पुढे या पुढे या काय म्हणायचं तुम्हाला? स्थानिक मुद्द्यावर बोला तर मी बोलेल. काय स्थानिक मुद्दे इथे परळीमध्ये? नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही ज्या प्रभागात सध्या हे तुम्ही डिबेट चालू आहे तो प्रभाग म्हणजे प्रभाग क्रमांक 14. या 14 प्रभाग क्रमांकामध्ये आपल्या या हॉटेलच्या मागच आपण बघितलं तर जिजामाता गार्डन उद्यान आहे ज्याचं करोडो रुपयाचं बिल उचललं गेलं पण आज सुद्धा तिथं खेळणे बसवले गेले नाहीत. त्याच्याच थोडं बाजूला नटराज रंग मंदिर आहे तिथं
जवळपास तुम्ही बाहेरून तुम्हाला चमचम दिसल, पण मधून पूर्ण पोखरून गेलेल्या तिथं बसवलेल्या मूर्त्या याला सुद्धा याला पडल्या जबाबदार गेल्या. कोण आहे? कोण याला जबाबदार? याला जबाबदार स्थानिक आहेत. कोण आहेत? हा? कोण स्थानिक कोण या- जबाबदार आहे? स्थानिक त्या प्रभागाचे नगरसेवक जबाबदार आहेत. कारण काम बोगस होत असताना तुम्ही टक्केवारी घेऊन जर घरात बसत असताल तर तुम्ही पुन्हा दुमार त्या प्रभागात मत मागण्याचा अधिकार तुम्हाला नाहीये. यांचा मुद्दा सुद्धा व्हॅलिड आहे. कामं झालेली नाही आहेत, अनेक ठिकाणी अपूर्ण कामं आहेत, घोटाळा झाल्याचा आरोप ते करत आहेत, त्यामुळं त्यांचा सुद्धा मुद्दा व्हॅलिड ठरतो. अजून तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे काका? तुम्हाला काय म्हणतात? सोडा मिले सुर मेरा तुम्हारा वो सूर बने हमारा सुरगी नदिया नगर पालिका तक बहती बहती जाए. याचा रेफरन्स काय? ते कळून घ्यायचं म्हणून निघून गेलं. हा, तुम्ही काहीतरी सांगता. बोला. काय मुद्दे आहेत? आता ह्यावेळेस बजरंग बाप्पा इथं म्हणजे पाल ठोकून असल्यावर बसलेले आहेत. याच्या अगोदर निवडून आले त्यावेळेस वैजनाथ मंदिरला एकदा दर्शनाला सुद्धा आली नाही. परळीचे मायबाप जनता धनंजय मुंडे साहेबालाच आशीर्वाद देणार ना, बजरंग बाप्पाला तर नाही देणार. बरोबर आहे. इथली मायबाप जनता ही सगळी धनंजय मुंडे साहेबांच्याच पाठीशी आहे. हे म्हणतायत धनंजय मुंडेंना आशीर्वाद देतील आणि इथली जनता धनंजय मुंडेंच्या पाठीशी. मुळात ह्यांना परळीचे जे स्थानिक लोकांचे जे प्रश्न आहेत ह्या प्रश्नावर ह्यांना निवडणूक लढायचीच नाहीये. कुठल्या मुद्द्यावर लढायची? हे काय करतात? बाप्पा आले, ते पक्षाचे खासदार आहेत, प्रचाराला तर येणार झाले ना. बाप्पा आले म्हणजे आमचे साहेब. इथं स्थानिकच्या मुद्द्यावर तुम्ही बोला ना. तुम्ही भ्रष्टाचार किती केलाय, एका रोडचे 5-5 वेळेस बिल उचललेत, अंडरग्राऊंड नाली गटर योजना असेल त्याचं काय झालं? 7 वर्ष झालं ते काम चालू आहे. जे शासनाचा जो क्रायटेरिया असतो किंवा 2 वर्षात काम पूर्ण करायचं, त्याच्यात काम पूर्ण झालं नाही. मग तो गुत्तेदाराचं जो लायसन आहे तो ते ब्लॅक लिस्ट मध्ये का गेलं नाही? त्याच्यानंतर त्याच गुत्तेदाराला ही नदी जी गेली काय त्या नदीचं काम कस काय सरस्वती नदीचं काम त्याच गुत्तेदाराला कस काय त्याने गेलं? कारण तुम्हाला डबल भ्रष्टाचार करायचा होता ना त्याच्यामध्ये. तुम्ही सांगताय स्थानिकचे मुद्दे आहेत हे. आणि दुसरी गोष्ट, अजित दादाच्या पार्टीचे, मी खूप जाणीवपूर्वक आणि माहिती निशी बोलतोय, अजित दादाच्या पार्टीचे जे तालुका अध्यक्ष आहेत का, त्यांनी 3 महिन्यापूर्वी अजित दादा पशीच परळी नगरपालिकेच्या भ्रष्टाचाराचे कागद दिलेले आहेत. आणि दुसरी एक गोष्ट सांगतो, नोव्हेंबर महिन्यात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी नगरविकास खात्याअंतर्गत जे 200, 250, 350 कोटीचं जे वैद्यनाथ मंदिरचं काम चालू आहे त्या कामाची चौकशी लावली नगरविकास खात्याअंतर्गत. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या नोव्हेंबरच्या नंतर एक 15 दिवस 1 महिन्यानं समजा त्याच खात्यामध्ये अजितदादांनी डीपीडीसी अंतर्गत अतिरिक्त निधी म्हणून 30 कोटी रुपये दिले मंदिरला एक्स्ट्रा. म्हणजे काय झालं माहितीये का? आंधळ दळतं आणि कुत्र पीठ खातं. तुम्ही आरोप करतायत. आरोप तुम्ही कुणाची नावं घेत नाहीत. हो नाही, भ्रष्टाचार कोण करतोय? केलाय भ्रष्टाचार? जो गुत्तेदारीतला स्थानिकचा नेता आहे, नगरपालिकेचा सीओ असेल, यांनी भ्रष्टाचार केलेला आहे हा. आणि ज्यावेळेस नगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार साहेबांच्या आमच्या ताब्यात येईल त्यावेळेस सीओ बिओ हे सगळे तुम्हाला जेलमध्ये दिसतील. तुम्हाला काहीतरी सांगायचं? बोला. आता ह्या निवडणुकीला मुद्दे तुम्हाला निर्णायक वाटतात त्या निवडणुकीत? निर्णायक म्हणजे आता आमच्या बौद्ध समाजाचं पूर्ण मतदान भैयाजी धर्माधिकारी यांना पडणार आहे. सर्व जनता आमची राष्ट्रवादीला पूर्ण साहेबाच्या पाठीशी आहे. कारण का आमच्या भागामध्ये सर्वात मोठी जागा बौद्ध विहाराला 2.5 एकर जागा दिलेली आहे. सार्वजनिक स्मशानभूमी, एक गार्डन सारखी स्मशानभूमी करण्यात आलेली आहे. तुम्ही धनंजय मुंडे यांच्या पक्षाकडून केलेल्या कामावर खुश आहात? खुश आहे. पूर्ण बौद्ध समाज खुश आहे आणि पूर्ण जनता खुश आहे. काय म्हणताय? प्रत्येक इलेक्शनला फक्त जेसीबी येते आणि जेसीबी वापस जाते. चॉकलेट दाखवती, मत घेती, पुन्हा जुमले पे जुमला. बस ते खुश आहेत. ते म्हणतायत कामं झाली आहेत इथे. त्यांचा नुकताच मनसेतून तुतारीमध्ये प्रवेश नाही, पण त्यांच्या अलायन्स मध्ये त्यांना तुतारी घेतल्यामुळं ते कदाचित तसं बोलत असतील. कुठल्या पक्षात असावं, काय प्रॉब्लेम नाही. बिलकुल नव्यानं चाललेले ते
माझं असं म्हणणं आहे की 33 संख्येची नगरपालिका असताना 27 नगरपालिकेच्या जागा धनंजय मुंडे साहेबांच्या निवडून आल्या. त्यानंतर एक दोघं जण पुन्हा अजून अटॅच झाले. असं असताना आता 35ची नगरपालिका आहे. आमचं तर असं म्हणणं आहे की 35ला 35-0 अशी आमची नगरपालिका येईल. कारण परळीतील जनता ही धनंजय मुंडे साहेबावर प्रेम करणारी, म्हणूनच फक्त घडी आणि कमळ आणि धनुष्यबाण यांचे लोक निवडून. आता माझा पुढचा प्रश्न आहे, जर आता इथं नागरिक सांगतात की धनंजय मुंडे यांनी केलेल्या कामावर त्यांचा विश्वास आहे, पण आता ते बघा माझ्यावर परत रागावतील की तू परत तिकडेच का चाललायस. एवढे कामाचे मुद्दे केलेले असताना धनंजय मुंडे यांना वाल्मिकराची आठवण का काढावी लागते? साहेब, एक सहकारी आहे, कार्यकर्ता आहे आणि परळीमधल्या स्थानिक लोकांना आज जरी मीडिया काही बोलत असली आणि मीडिया काही दाखवत असली किंवा विविध विरोधी पक्षातले ताईसारखे लोक असे काही बोलत असतील, पण स्थानिक लोकांना इथं माहिती की धनंजय मुंडेंच्या नंतर वाल्मिक अण्णा कराड यांनी येथील स्थानिक लोकांना किती मदत केली. त्यावेळेला पक्ष, जात पात हा विषय त्यांच्याकडे नव्हता. अक्षरशः दवाखान्याच्या कामापासून ते कोणत्याही कामापर्यंत त्यांनी काम केले. हा राजकारणाच्या भागातून तो पिसल्या गेलेला माणूस आहे आणि चांगलं काम करणाऱ्या सहकार्याची आठवण साहजिक आहे. त्याच्याबद्दल ह्यांना पक्षातून काढून टाका, त्यांना पक्षातून काढून टाका. आता ह्या अजितदादांच्या राष्ट्रवादीवर सुद्धा त्यांचंच मालकी का काय, आपण चांगला सहकारी कसं म्हणायचं? आम्हा परळीकरांना वेळोवेळी मदत करणारा, साहेबाच्या नंतर वेळोवेळी मदत करताना आम्ही त्यांना आमच्या डोळ्यानं पाहिलंय, म्हणून ते चांगला सहकारी साहेब. बाकी तर न्यायालय प्रक्रियेमध्ये ते आहे की त्यांना दोषी आहेत का नाही दोषी आहेत, हा न्यायालयाचा भाग आहे. पण आम्ही आमच्या डोळ्यानं बघितलं इथं त्यांचा सर्वसामान्य लोकांना खूप मदत होती, विविध प्रकारे मदत करत असायची. ते बाकी सातबाधक चर्चा आली, पण मला काय तुम्हाला काय म्हणायचं? मला एक मुद्दा मांडायचा आहे. आमच्या नगरसेवक साहेबांना सांगितलं की 15 कोटीचा बौद्धविहार धनंजय मुंडे साहेबांना आणलेला आहे. 15 कोटीचं बौद्धविहार आणलं. आमच्या भावांनी 15 कोटी धनंजय मुंडे साहेबांना आणले म्हणून त्यांचे मोठमोठे बॅनर अभिनंदनाचे लावले. मंत्री साहेबांनी बौद्धविहार आणलंय, 2.5 एकर जमीन दिली, असं आमच्या नगरसेवक साहेबांचं म्हणणं आहे. आमच्या नगरसेवक साहेबांच्याही डोळ्यात धूळफेक केलेली आहे आमदार धनंजय मुंडे साहेबांनी. आणि बौद्ध समाजाला तर काम केलं गेले 8-10 वर्षापासून. शिवाय नका नाही, शिवी म्हणत नाही. बौद्ध विहाराला 2.5 एकर जमीन आमच्या नगरसेवक साहेबांनी त्याचा पीटीआर दाखवावा आम्हाला. बौद्ध विहाराच्या नावानं पीटीआर सुद्धा नाही. ते बौद्ध विहार बांधणं तर लय लांब राहिलं. नाही पीटीआर नाही. प्रश्न काय माहिती का, लोकशाहीमध्ये आपण निवडणुका लढवित असताना आता वारंवार तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, आमच्या नेत्यानं किंवा आमचे कार्यकर्त्यांनी असे शब्द कधीही वापरलेले नाहीत. चर्चेतून ते शब्द काढून टाका. हा ठीक आहे, आणि दाखवा तुम्ही. आम्ही तर म्हणतो दाखवा. का त्याचं कारण काय माहिती का, एक लोकप्रतिनिधी आहे, महाराष्ट्र राज्यामध्ये ते एक फार मोठ्या पदावर मंत्री म्हणून राहिलेले, सामाजिक जाण आहे, संवेदनशील नेतृत्व आहे. दुसरी गोष्ट नाही, एक मिनिट, ज्यांना बोलल एक मिनिट थांबा. पुढे ऐका मी काय म्हणतोय, शांतता. ऐका बरं, ऐका. आतापर्यंत राष्ट्रवादी दोन्ही गटाकडून मी बोलतो, मी येतो तुमच्याकडे येतो, मी शांत बसा, तुमच्याकडे येतो, मी येतो तुमच्याकडे येतो, तुमच्याकडे येतो, शांत राहा. एक महत्वाचा मुद्दा आहे, सगळ्यांशी बोलल्यानंतर एक गोष्ट जाणवते की सगळ्यांच्या संवेदना या स्थानिक प्रश्नांबद्दल या सजग आहेत. प्रत्येक व्यक्ती इथं असलेला कुठल्याही राजकीय नेत्याच्या प्रभावाखाली बोलत नाही. सगळ्यांना इथं कळवळ आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते असतील किंवा शरद पवार गटाचे असतील किंवा वंचितचे असतील किंवा आणखी कुठल्या पक्षाचे नेते असतील, इथले पाणी, इथले ड्रेनेज, इथले रस्ते, इथले ट्रॅफिक, इथले अतिक्रमण सगळ्यांबद्दल सगळ्यांना कळवळ आहे. त्यामुळं येत्या 2 तारखेला जे मतदान इथं पडणार आहे, मी ज्याप्रमाणे उल्लेख करतोय, परळीची निवडणूक ही निवडणूक नाहीये, तर या निवडणुकीकडे राज्याचं लक्ष लागलंय. त्यामुळं या निवडणुकीचा निकाल काय असेल, धनंजय मुंडे यांची राष्ट्रवादी किंवा शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीला किती जागा मिळणार, याकडे सर्वांचं लक्ष असेल. तुम्हाला सगळ्या प्रकरणाबद्दल
काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅमेरामॅन योगेश काशी सोबत मी आतिक, परळी, बीड.